प्रतिबिंब जनमानसांचे। सारस नगरात हिट अँड रनचा थरार, मद्यधुंद ट्रक चालकाचा हैदोस, 5 दुचाकींचा चुराडा, नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। अहिल्यानगर शहरातील सारसनगर परिसरात आज 16 मार्चला रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद ट्रक चालकानं अक्षरशः रस्त्यावर हैदोस घालत 4 ते 5 दुचाकींना जोरदार धडक देत भीषण अपघात घडवला। या धडकेत रस्त्यावरील डिवायडरचंही मोठं नुकसान झालंय। परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही धक्कादायक घटना सारसनगर रोडवरील सीए चौक परिसरात 56 भोग हॉटेल समोर घडली। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवत होता। अचानक वेगात आलेल्या ट्रकनं रस्त्यावर उभ्या आणि चालू असलेल्या 4 ते 5 दुचाकींना जोरदार धडक दिली। त्यामुळे काही क्षण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। अपघातानंतर चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेरणा प्रतिष्ठानचे वैभव ढाकणे, मंगेश खताळ, निलेश सुबे आणि नितीन लिंबारे यांनी तत्परता दाखवत ट्रक अडवून चालकाला पकडलं आणि पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिलं। नागरिकांच्या या धाडसी कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे। दरम्यान अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। काही वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला। रात्री 9 वाजल्यानंतर अवजड वाहनांना शहरात प्रवेश कसा दिला जातो असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शहरात ट्रक कसा प्रवेशला या संबंधित वाहतूक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि वाहतूक खात्यातील अधिकाऱ्यांची झाडझडती घ्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येते। सदर घटनेमुळे अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। आज 16 मार्च रोजी संध्याकाळच्या वेळेस आनंदधाम ते आपला सीए चौक या रोडला एकदम शांततेचा आणि रेसिडेन्शियल एरिया आहे। सर्व फॅमिली लोक या ठिकाणी बाजाराला येतात, पण वारंवार आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी एसपी साहेबांना, वाहतूक शाखेला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जड वाहतूक शहरामध्ये रात्रीच्या वेळेत 10च्या नंतर जर पाठवायच्या 10च्या नंतर तुम्ही पाठवा, ती सो बंद करा। आम्ही वारंवार सांगतो, कित्येक लोक या ठिकाणी जीव गेलेले आहेत। आज अशी परिस्थिती झाली, इतका मद्यधुंद अवस्थेतला हा माणूस आहे, ओव्हरलोड गाडी आहे आणि या ठिकाणी या डायरेक्ट डिवायडर उडवत वळाला। या ठिकाणी डिवायडर उडले, 2-3 लोक जखमी झाले, आता हॉस्पिटलला पाठवले। अशा लोकांचं प्रशासनाला आळा घालता येत नसेल आणि अशा लोकांना जर अडवत नसेल तर यांनी, या पोलीस प्रशासनाने यांनीच या लायसन दिले का काय यांना माणसं मारायचे, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय। आज आम्हाला कळलंय अशा ठिकाणी ही घटना घडली। आम्ही सगळे प्रेरणा प्रतिष्ठानचे लोक या ठिकाणी आलेले आहोत। या ठिकाणी आज तो ड्रायव्हर, पोलीस आता खूप उशीर आले, ड्रायव्हर बघितला तर अक्षरशः त्याला बोलताच येत नाही। अशा परिस्थितीत तो गाडी चालवत आणि डिवायडर उडवत, माणसं उडवत या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी काय करायचंय हे प्रशासनाने या ठिकाणी आज निर्णय घेतला पाहिजे। आज आम्ही उद्या एसपी साहेबांना आणि शहर वाहतूक दाब विचारणार आहोत की कुठल्या बेसिसवर आत्ताचा टाइम आहे 8:30-9 वाजता या गाड्या कस काय आतमध्ये आल्या। आज एवढे लोकांना उडवलं असतं, एखाद्या जीवितहानी या ठिकाणी झाली असती, त्याला जबाबदार कोण हे त्यांनी सांगितणं गरजेचं आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।